गुड इव्हिनिंग मित्रांनो. आपण आलो आहे आज बदलापूरला आणि आपल्याला इथे यायला वाजले 7. आपण ऑफिसमध्ये सुटून आज बदलापूरला आलो आहे. आणि बदलापूरला यायच्या मागचं कारण असं की आपल्या मित्राच्या घरी आज आपण भेटायला येणार होतो. मित्रापेक्षा जास्त आपला तो भाऊ आहे खरं तर. आणि आता म्हटलं की चला आलोच आहे, अजून सगळे यायची आम्ही वाट बघतो आहे. आणि तर ते कधीपर्यंत येतील काय आयडिया नाही आहे. तर म्हटलं की तोपर्यंत काय करू. तर मग म्हटलं की चला त्याचा आपण थोडं बिझनेसचा इंट्रो करूया आपल्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच, म्हणजे थोडंफार त्याला पण आपल्याकडून मदत होईल. आणि तो करतो 3D प्रिंट आणि बरेच जण जशी जशी ऑर्डर देणार तशी त्याला खूप हेल्प होईल आपल्याकडनं. आणि ही बघा आताच आपली गँग पण आली आहे. आणि चला आपण बघूया त्याने काय काय 3D प्रिंट केलं आहे. आणखी त्याने जस्ट इकडे काढलं आहे आणि खूप भारी वाटतं आहे, म्हणून म्हटलं की चला आपण ब्लॉग बनवून घेऊया. फायनली मित्रांनो आता चालू आहे बदलापूरला यायच्या सगळ्या स्टोरीज चालू आहेत. आणि हिने केवढीच्या सीटवर बसलेली, केवढ्या सीटवर बसलेली, केवढीच्या सीटवर बसून बिचारी बदलापूरला आले आणि इकडे जाम पकवत आहेत. सो बदलापूर स्टोरी चालू आहे. अजून बाकीचे यायचे त्यांची आम्ही वाट बघतोय. 9 वाजलेत मित्रांनो आणि आम्ही आमच्या मित्रांची वाट बघतोय. आणि बघा गँग इकडे बसले आहे, ह्याला अजून प्रिंट करायचं आहे. ते बेकार लोक आहेत, हसतायत मला. आणि बघा अमितने इकडे प्रिंट केलेल्या सगळ्या वस्तू आहेत आणि गोंडस वाटतात सगळ्या गोष्टी. आणि हा बघा हाच तो कलाकार हाय ज्याने हे प्रिंट केलंय. आणि आज आम्ही याच्याच घरी राहणार आहे. आणि त्याचं मी आता वर्कप्लेस बघायचं त्याला मगाशी बोललेलो. आणि मगापासून जे मी बडबड करतोय त्याच्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन अमित देईल. सो अमित आता तू सांग तुझ्या वर्कप्लेसबद्दल. आम्ही जस्ट आता जॅनमध्येच चालू केलेलं आहे 3D प्रिंटिंग बिझनेस. अच्छा. तर आम्ही माझ्या मनात अगोदरपासूनच होतं की काही वेगळं करायचं. हां. आणि 3D प्रिंटिंग जस्ट नवीनच आलं म्हणून मला खूप उत्सुकता होती की काहीतरी युनिक करायचं असं आणि क्रिएटिव्ह करण्याचं. पहिल्यापासून क्रिएटिव्ह तर आहेच. आणि हे पण माझ्या फ्रेंड्सच गोष्टी आहेत की मी पण आर्टिस्ट आहे. आम्ही बऱ्याच वेळा तुझ्या गोष्टी लोकांना सांगितल्यात पण मला आता खूप अशी इच्छा झाली आतून की तुझा वर्कप्लेस बघायचा आहे. कारण की आम्ही तर कधी अशा या गोष्टी बघितल्या नाहीये. सो आज तुझा यायचा आपला योग झालाय तुझ्या घरी आणि मला तुझा वर्कप्लेस बघायचा आहे. सो चल आपण कधी दाखवशील? आता जस्ट लगेच. चला आपण पाहूया मग ह्याचा वर्कप्लेस. आणि इकडे बघा लोक हसतायत, एकदम बेकार लोक आहेत एकदम. सर आपली 3D प्रिंटिंगची बॅम्बूलॅबची P1S मॉडेल आहे हा 3D प्रिंटिंगची मशीन. हां. त्याच्यातच आपण जे पण मॉडेल्स बनवतो ते प्रिंट करतो. कुठली बोललास, कुठलं मॉडेल आहे हे बॅम्बूलॅब P1S. बॅम्बूलॅब P1S. ओके. तर तू मला थोडं तुझ्या मशीनबद्दल जशी इन्फॉर्मेशन दिलीस ना तसं तुझं थोडंसं कुठलं ॲप्लिकेशन वापरतोस किंवा तू आत्तापर्यंत जेवढ्या प्रिंट केल्यास तेवढ्याचं तू इन्फॉर्मेशन मला देशील तर खूप बरं होईल. कारण की आपल्या सबस्क्रायबरपर्यंत ती इन्फॉर्मेशन पण घेईल तर मग आपल्याला खूप हेल्प होईल त्यांची. तर आपण सुरुवात करूया इथून की ह्याच्यासाठी कुठलं ॲप्लिकेशन यूज होतं. ओके. तर मित्रांनो ही आहे मशीन आणि बघा हे आहे त्याचं वर्कप्लेस. आणि आता तो आपल्याला दाखवतोय त्याने जे बाहेर आपण क्रिएटिव्स पाहिल्या स्टॅच्यूज पाहिले ते त्याने कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये बनवले. तर अमित तुझा जो प्रोजेक्ट तू मला सांगत होतास तो मला फायनली दाखव की तू काय केलं आहेस. मला माहिती होतं तू सकाळी येणारच आहेस. तर मी जस्ट एक ऑर्डर आलेली. हां. तर मी सकाळीच करून ठेवलेली होती. ओके. तिला झाले 6 ते 7 तास लागले. अच्छा 6 ते 7च लागले. आणि आज शनिवार पण आहे भावा.
तर तू मी बघितला ऍक्च्युली, पण मी बोललो नव्हतं की बोललो चल आपण तुला नंतर सांगूया की आज शनिवार आहे आणि तुझा जो प्रोजेक्ट आलाय तो सुद्धा आपला हनुमंत्र आहे. तर तो तू दाखव तुझा पूर्ण झालेला. तर वाव, ह्यालाच 6 ते 7 तास लागले ना? हा आहे 7 इंचाचा ओके. स्टॅच्यू. अच्छा. तर आपल्याला ह्याला लागलेले आहेत 350 ग्रॅम फिलामेंट ओके. आणि 7.5 तास लागलेले आहेत बहुतेक. 6.5 तास 7 तासच्या आसपास. 7 तासच्या ओके. तू आसपास सकाळी म्हणजे तू 11-12 वाजता चालू केलंस, त्यानंतर त्याचा प्रोसेस चालू होती आणि ती मी यायच्या तासाभरा अगोदर तू संपली मग असं बोललायस. ओके. तर ही अशी प्रिंट होते. आणि या गोष्टीसाठी मी ऑलरेडी बनवलेलं की क्लायंटने दिलेला मला. ओके. त्याने जस्ट मला इमेज दिलेली की असं असं पाहिजे मला. ओके. आणि मी त्याच्यानुसारच मग मॉडेल रेडी केलेला आणि मग नंतर तो त्याच्याकडून फायनलाइज करून हां, आणि मग प्रिंट करायला घेतला. ठीक आहे, चालेल. मला आता तुझे बाकीचे प्रोजेक्ट दाखव ना, जे आपण बघतोय त्याला किती वेळ लागला किंवा तू त्यांना जे हँड प्रिंट केलेस ते वगैरे सगळं दाखव ना. चालेल. चल हां, चलो चलो फॉलो मी. चलो चलो. हे घेऊन बेकार आहे. फायनली जो हनुमंतला प्रिंट केला, गँग आपले आलेली आहे. बाय. सगळे मित्रांनो आलेले आहेत, त्याचा मी तुम्हाला धिंगाणा दाखवला, त्यामुळे आमचा थोडासा ब्लॉग मागे पुढे झालाय. सो तर हे सगळे प्रोजेक्ट आहेत त्याचे. आय थिंक तुझा हा फर्स्ट प्रोजेक्ट असेल. हा मी ऍक्च्युली आमचंच मिनिएचर बनवलेला. ओके. खूप भारी आहे रे. लोकांना कळण्यासाठी की या गोष्टी पण आपण बनवू शकतो. खूप सुंदर आहे रे, खूप सुंदर. वेडिंग अॅनिव्हर्सरी गिफ्ट तू फर्स्ट दिलं वाईफला. हे मी आमच्या अॅनिव्हर्सरीसाठीच बनवलं. फायनली मित्रांनो, हे आहेत अमितचे प्रोजेक्ट्स आणि जस्ट आम्ही आत्ता हनुमंत राहायला बाहेर आणलं आहे. त्यानंतर त्याचा हा एक नवीन प्रोजेक्ट आहे आणि हे त्याचे सगळे ऑर्डरचे प्रोजेक्ट्स आहेत. फायनली मित्रांनो, आता आपली सगळी गँग आले आणि आपण याच्या बिझनेसचा पूर्ण डिटेल्स या ब्लॉगमध्ये आपण सांगत आहोत. आणि त्या ज्या ब्लॉग्स आल्या त्या खूप सुंदर, त्याच्या ज्या 3D प्रिंट्स आहेत त्या आहेत. आणि आपण या ब्लॉगचा आता शेवट करतोय, तर थोडीशी इन्फॉर्मेशन त्याची वाईट दे. सो चला. ॲक्च्युली या सगळ्या प्रोडक्ट्स आहे ना आमच्या ऑर्डरचे आहेत. ओके. आणि प्रत्येकाला काही प्रोडक्ट्स आहेत, काही प्रोडक्ट्स आहेत ते कलरिंगचं काम बाकी आहे. ओके. आणि आता बघितलं तुम्हाला ते पण वेगवेगळे आहेत. ओके. आणि तुम्हाला असेच काही कस्टमाइज तुमचे प्रोडक्ट्स हवे असेल तर आम्हाला संपर्क करा. आमचा इन्स्टाचा ID आहे आणि फोन नंबर. हां, इवन मी सुद्धा तो मेन्शन करेनच. चालेल. सो तर हा होता आजचा आपला ब्लॉग, तो पूर्ण बिझनेसबद्दल. आणि आता तुम्ही बघताय की आपली गँग आले. सो चला, हा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि होऊ शकेल तेवढे आपल्या मित्राला मदत करा आणि त्याच्या या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा. चलो, धन्यवाद. आणि आमच्या तर मित्रांनो, आता आपला ब्लॉगचा शेवटचा स्टेप आहे आणि त्याचा पिक्सलेअर आर्टला तुम्ही सपोर्ट करा. खाली दिलेल्या नंबरवरती त्याला कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून त्याच्या ऑर्डर्स खूप जास्त येतील आणि खूप सुंदर तो अशा प्रतिमा बनवतो आणि तुम्हाला हवे तशा तो प्रिंट करून देऊ शकतो. सो तर आपल्या व्हिडिओमार्फत एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही त्याला खूप मदत करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला, लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.